बाहेर राज्यातील मोबाईल चोरणारी टोळी हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात। हिंगणघाट येथे फिर्यादी नामे प्रदीप हिरानंद दुबाणी वय वर्ष 31 राहणार यशवंतनगर हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिला की दिनांक 18 जून 2024 रोजी यातील फिर्यादी हे त्याच्या आईला सोडण्याकरिता बस स्थानक हिंगणघाट येथे आले असता व त्याच्या आईला बसमध्ये बसून देण्याकरिता बसमध्ये चढले व बसच्या खाली उतरते वेळेस फिर्यादी यांच्या खिशामधील विवो कंपनीचा X70 Pro मोबाईल खिशात दिसला नाही। फिर्यादीच्या खिशात असलेला मोबाईल बसमध्ये चढताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला। अशा फिर्यादीची तोंडी रिपोर्टवरून अनोळखी आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी शोधकामी नरुल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवळे अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट आणि प्रवीण मुंडे पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील DB पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, विजय काळे, शिवशंकर यादव, अमोल तिजारे, आशिष नेवारे हे त्यांच्या पथकासह सायबर शाखा वर्धा येथील पोलीस हवालदार अनुप कावळे, निलेश कट्टोजवार यांच्या मदतीने जिल्हा वर्धा व नागपूर येथे खाना होऊन लोकमान्य मेट्रो स्टेशन हिंगणा नागपूर येथून आरोपी नामे शेख रियाज शेख मुजाहिद वय वर्ष 23 राहणार महाराजपूर, डाक बंगला, मोतीझरणा, तालुका तेलजाडी, जिल्हा साहेब गंजराज, झारखंड शेख टिंकू शेख उमर वय वर्ष 19 राहणार डाक बंगला, मोतीझरणा, पोस्ट महाराजपूर, तालुका तेलजाडी, जिल्हा साहेब गंजराज, झारखंड शेख मुजफ्फर शेख नईम वय वर्ष 19 राहणार कल्याणी मौजा, पोलीस स्टेशन महाराजपूर, तालुका तेलजाडी, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले। आरोपितांकडून कसून तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला विवो 70 Pro कंपनीचा मोबाईल किंमत 51,800 रुपये आणि आरोपीजवळील 3 मोबाईल किंमत 28,300 असा एकूण 80,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे। साहसिक न्यूज 24 करिता इक्बाल पहलवान हिंगणघाट।